नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठीची वेबसाईट पब्लिश झालेली आहे आजच आणि या वेबसाईटवर फॉर्म भरणे सुरू झालेले आहे. त्यामुळे नेमका फॉर्म कसा भरायचा तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला फॉर्म भरता येईल आणि आपला फॉर्म रिजेक्ट होणार नाही. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, फॉर्म ऑनलाईन भरण्या अगोदर आपल्याला पुढील काही गोष्टी आपल्याकडे असणे अतिशय गरजेचे आहे. बघा, तर कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहे आपल्याला? आधार कार्ड आवश्यक आहे, कारण त्या ठिकाणी आधार नंबर टाकावा लागणार आहे, म्हणून आधार कार्ड आवश्यक आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, डोमेसियल सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे आणि ते जर नसेल तर, म्हणजे या ठिकाणी म्हटलंय डोमेसियल प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक. त्यानंतर रेशन कार्ड, यामध्ये पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड आपल्याकडे असणं गरजेचं आहे. नसेल तर त्या ठिकाणी नाही म्हणावं लागणार आहे, पण जर असेल तर ते लागणार आहे आपल्याला. त्यानंतर जे हमीपत्र आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण हमीपत्र दिलेलं आहे, तर ते हमीपत्र व्यवस्थित भरून ठेवा. जे जे स्टेटमेंट आपल्याला त्या हमीपत्रामध्ये लागू होतात त्यालाच टिक करा आणि त्यानंतर खाली सिग्नेचर करा, नाव लिहा आणि दिनांक टाका. ते सगळी माहिती व्यवस्थित भरा, कारण त्याच्यामुळे फॉर्म रिजेक्ट होतोय. हमीपत्रातील सगळी माहिती पूर्ण भरा आणि ते आपल्याकडे पीडीएफ मध्ये ठेवा किंवा एक फोटो काढून ठेवा. फोटो जरी असेल तरी तो आपल्याला अपलोड करता येईल. आणि त्यानंतर एक पासपोर्ट फोटो लागणार आहे आपल्याला. तर वरील हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याकडे असणे गरजेचे आहे फॉर्म भरताना, तरच आपल्याला फॉर्म भरता येईल आणि आपली कोणतीच चूक होणार नाही. तर बघूया आता ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते. तर मित्रांनो बघा, आपण ही वेबसाईट ओपन केलेली आहे आणि या वेबसाईटचं नाव दाखवतो मी आपल्याला. बघा या ठिकाणी लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे आपल्याला. या वेबसाईटची लिंक आपल्या सोयीसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याला क्लिक करा, म्हणजे डायरेक्ट आपल्याला या पेजवर येता येईल. इथे आल्यानंतर या ठिकाणी हे जे टास्क बार आहे, टास्क बारवर या ठिकाणी आपल्याला अर्जदार लॉग इन हे जे ऑप्शन आहे याला क्लिक करायचं आहे, म्हणजे आपल्याला लॉग इन करता येईल. तर याला क्लिक करूया आपण. याला क्लिक केल्यानंतर बघा, सुरुवातीचाच एक बॉक्स आहे लॉग इनचा. तर या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे. आपल्याकडे मोबाईल नंबर आहे परंतु पासवर्ड नाही, तर त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, की खाली एक ऑप्शन दिलेलं आहे आपल्यासाठी, डोंट हॅव अकाउंट क्रिएट अकाउंट. तर यासाठी आपल्याला अकाउंट क्रिएट करावं लागेल, तरच आपल्याला पासवर्ड या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. म्हणून काय करूया आपण, हे जे क्रिएट अकाउंटचं जे ऑप्शन आहे याला क्लिक करायचं आहे आपल्याला. याला क्लिक करूया आपण. याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो, साइन अप साठी अशा प्रकारचा एक फॉर्म आहे. या ठिकाणी नाव टाकूया आपण, आधार कार्डवर जे आहे तेच नाव टाकूया आपण. त्यानंतर मोबाईल नंबर टाकूया आपण. त्यानंतर पासवर्ड या ठिकाणी क्रिएट करूया आपण. कन्फर्म पासवर्ड टाकलेला आहे आपण. त्यानंतर डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे आपल्याला. डिस्ट्रिक्ट निवडलाय. त्यानंतर तालुका निवडूया आपण. जो तालुका आहे तोच टाका आपला. त्यानंतर या ठिकाणी विलेज, ठीक आहे, गावाचं नाव निवडा या ठिकाणी. त्यानंतर म्युन्सिपल कॉर्पोरेशन निवडायची आहे आणि या ठिकाणी ग्रामपंचायत नाही दिलेली मित्रांनो, तर जिथे लागू होत नाही तिथे नॉट अप्लिकेबल याला सिलेक्ट करायचं आहे आपल्याला. त्यानंतर वार्ड असेल तर वार्ड टाकावं लागेल आपल्याला. या ठिकाणी ऑथराइज पर्सन म्हणून जर स्वतः भरत असाल तर जनरल वुमेन करा आणि जर इतराकडून भरून घेत असाल तर या ठिकाणी ते टाकतील. जसं अंगणवाडी वर्कर कोण भरून घेत असाल, ग्रामसेवक कोण, वार्ड ऑफिसर कोण, तर ते सिलेक्ट करतील. तर आपण स्वतः भरत आहे म्हणून जनरल वुमेन याला क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो, या टर्म अँड कंडिशन हे जे ऑप्शन आहे तर याला आपल्याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर एक मेसेज आलेला आहे बघा, आय डिक्लेअर दॅट इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय मी इज ट्रू अँड करेक्ट टू माय नॉलेज अँड बिलीफ. आय हिअर बाय ॲग्री टू बी लायबल फॉर लिगल कॉन्सिक्वेन्सेस फॉर एनी इन्फॉर्मेशन फाउंड इनकरेक्ट और फॉल्स अंडर सेक्शन 200 ऑफ द इंडियन पिनल कोड 1960. तर या ठिकाणी आपल्याला ही जे टर्म अँड कंडिशन आहे तर ते ऍक्सेप्ट करायचे आहे, की जर मी चुकीचा फॉर्म भरला किंवा चुकीची माहिती जर दिली तर माझ्यावर सेक्शन 2000 नुसार कार्यवाही करण्यात येईल, अशा पद्धतीचं एक कंडिशन आहे. तर आता हे जे ऍक्सेप्टचं ऑप्शन आहे तर त्याला आपण क्लिक करूया, म्हणजे ते कंडिशन आपण ऍक्सेप्ट केलेलं आहे. आता या ठिकाणी हा कॅप्चा कोड आहे तर तो टाईप करायचा आहे आपल्याला. ते टाईप केल्यानंतर मित्रांनो खाली साइन अपचा ऑप्शन आहे, याला क्लिक करायचं आहे. आणि बघा मित्रांनो, आपण सबमिट केल्यानंतर आपल्या मोबाईल फोनवर एक ओटीपी आलेला आहे व्हेरीफायसाठी, तर तो ओटीपी या ठिकाणी टाकूया आपण. मित्रांनो, ओटीपी टाकलेला आहे आपण आता आणि या ठिकाणी परत कॅप्चा टाकायचा आहे आपल्याला.
आणि व्हेरीफाय ओटीपी याला क्लिक करायचं आहे आपल्याला. आणि बघा लॉग इन सक्सेस झालेलं आहे आपलं. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी आपण आपल्या या ठिकाणी मोबाईल नंबर टाकूया. त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे जो आपण अगोदर क्रिएट केलेला होता तो. त्यानंतर खाली परत कॅप्चा टाकायचा आहे आपल्याला. आणि आता हे लॉग इनचं ऑप्शन आहे याला आपण क्लिक करूया. ते क्लिक केल्यानंतर मित्रांनो ज्यावेळेस आपण लॉग इन होणार आहे तर लॉग इन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल बघा परत ऑप्शन होम आहे, ॲप्लिकेशन्स ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, स्कीम, ॲप्लिकेशन मेड अर्लियर, प्रोफाईल, स्कीम इन्फॉर्मेशन आणि लॉग आउट. तर हे ऑप्शन आहे. तर आता आपल्याला या ठिकाणी ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे जे पहिलं ऑप्शन आहे याला क्लिक करायचं आहे आपल्याला. याला क्लिक केल्यानंतर सुरुवातीलाच मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आधार नंबर टाईप करायचा आहे. तर तो आधार नंबर टाकूया आपण. त्यानंतर परत आपल्याला व्हेरीफायसाठी सेंड ओटीपी ऑप्शन येणार आहे बघा. तो ओटीपी आपण टाकलेला आहे या ठिकाणी. त्यानंतर व्हेरीफाय ओटीपी खाली जे ऑप्शन आहे याला क्लिक करूया आपण. आणि इकडे मेसेज आलेला आहे ओटीपी व्हेरीफाय सक्सेसफुली. त्यानंतर आता रजिस्ट्रेशन फॉर्म देण्यात आलेला आहे बघा या ठिकाणी. तर हा फॉर्म आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे. तर भरूया आपण. तर ऑलरेडी वुमेन्स फुल नेम ॲज पर आधार इन इंग्लिश तर इथे ऑलरेडी नाव आलेलं आहे. त्यानंतर समोर आहे फादर हजबंड नेम. इथे आपल्याला फादर आहे का हजबंड आहे याला सिलेक्ट करून घ्यायचंय. आता आपण फादरला सिलेक्ट करूया. फादर नेम टाकूया आपण. ते केल्यानंतर या ठिकाणी जिथे जिथे स्टार आहेत तर तेच ऑप्शन आपल्याला भरायचे. या ठिकाणी मेडन नेम ऑफ वुमेन आहे तर त्याला सोडून द्या. त्यानंतर मॅरिटल स्टेटस टाकायचं आहे आपल्याला. त्यानंतर डेट ऑफ बर्थ ऑलरेडी आलेली असेल आणि या ठिकाणी खाली ऑप्शन आहे आर यू बॉर्न इन महाराष्ट्र तर येस करायचं आहे आपल्याला. येस केल्यानंतर या ठिकाणी ऍप्लिकेशन ऍड्रेस ॲज पर आधारनुसार या ठिकाणी इन्फॉर्मेशन आलेली आहे. जसं अप्लिकंट फुल ॲड्रेस बघा या ठिकाणी अप्लिकंट फुल ॲड्रेस, पिनकोड नंबर, डिस्ट्रिक्ट, तालुका आणि विलेज तर याला सिलेक्ट करायचं आहे आपल्याला. त्यानंतर म्युनिसिपल कॉर्पोरेशन सिलेक्ट करायचं आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे परत. तर टाकूया आपण ही इन्फॉर्मेशन. त्यानंतर या ठिकाणी वार्ड सिलेक्ट करायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे. परत मित्रांनो सगळी माहिती अतिशय काळजीपूर्वक भरा जेणेकरून फॉर्म रिजेक्ट होणार नाही. त्यानंतर पुढे ऑप्शन आलेलं आहे आर यू बेनिफिशरी ऑफ एनी अदर फायनान्शियल स्कीम तुम्ही दुसरे कोणती फायनान्शियल स्कीमचा फायदा घेता का तर या ठिकाणी नो करायचं आहे आपल्याला. त्यानंतर अप्लिकंट बँक डिटेल टाकायचं आहे. यामध्ये बँक फुल नेम, त्यानंतर अकाउंट होल्डर्स नेम, त्यानंतर बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे या ठिकाणी. ते टाकलेलं आहे आपण. त्यानंतर कन्फर्म करण्यासाठी बँक अकाउंट नंबर पुन्हा टाकायचा आहे आपल्याला. त्यानंतर खाली IFSC कोड टाईप करायचा आहे आपल्याला. ते टाकल्यानंतर खाली बघा इज युअर बँक अकाउंट सीडेड विथ बँक अकाउंट. इफ युअर बँक अकाउंट इज नॉट सीडेड देन सीड युअर बँक अकाउंट विथ आधार. तर मित्रांनो जर आपलं आधार कार्ड बँक सोबत कनेक्टेड नसेल तर ते कनेक्ट करून घ्या. तर आता आपण कनेक्ट केलेलं आहे म्हणून या ठिकाणी येस करूया. जर नसेल तर नो करा. त्यानंतर पुढचा ऑप्शन आलेला आहे या ठिकाणी अपलोड ऑल द डॉक्युमेंट मेन्शन्स बिलो. जे काही समोर जे काही डॉक्युमेंट सांगितलेले आहे तर ते डॉक्युमेंट जोडायला सांगितलेलं आहे. तर कोणकोणते डॉक्युमेंट्स आहे बघून घेऊया आपण. एक डोमेसियल सर्टिफिकेट, त्याला आहे बर्थ सर्टिफिकेट किंवा TC किंवा रेशन कार्ड किंवा 15 वर्षापूर्वीचा वोटर ID किंवा रेशन कार्ड. तर अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे. आणि यामध्ये फाईल ज्या सांगितलेल्या आहेत JPG मध्ये तुम्ही बनवू शकता म्हणजे फोटो काढून किंवा PDF पण या ठिकाणी अपलोड करू शकता. तर या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला डोमेसियल सर्टिफिकेट, TC किंवा इतर डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. त्यानंतर अप्लिकंट हमीपत्र, या ठिकाणी हमीपत्र आपल्याला अपलोड करावं लागणार आहे आणि या ठिकाणी हमीपत्र दिलेलं पण आहे. त्यानंतर अप्लिकंट फोटो अपलोड करायचा आहे. बघा या ठिकाणी आपल्याला 3च डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. सुरुवातीचा आहे डोमेसियल सर्टिफिकेट किंवा जन्म दाखला किंवा TC तर यापैकी एक जोडायचं आहे. त्यानंतर एक हमीपत्र जोडायचं आहे. त्यानंतर फोटो आपला अपलोड करायचा आहे. हे 3च डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे आहे. आणि या ठिकाणी सांगितलंय डू यू हॅव अन ऑरेंज ऑर येलो रेशन कार्ड. तुमच्याकडे नेमकं कोणतं रेशन कार्ड आहे, पिवळा आहे का केशरी आहे. तर येस किंवा नो म्हणायचं आहे. आणि ते झाल्यानंतर खाली ऑप्शन आहे की सबमिट आणि सेव्ह ॲज ड्राफ्ट. तर आता याला आपल्याला क्लिक करायचे कारण हे डॉक्युमेंट भरल्याशिवाय आपल्याला सबमिट करता येणार नाही. तर आपण हा ड्राफ्ट सेव्ह करूया. तर मित्रांनो हे सगळे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे आणि अपलोड केल्यानंतर या ठिकाणी हे जे सबमिटचं ऑप्शन आहे तर त्याला क्लिक करायचं म्हणजे आपला फॉर्म सबमिट होऊन जाईल. आणि नंतर पुढे पेंडिंगचा ऑप्शन आलेला असेल आणि तो पेंडिंग रिव्ह्यू साठी जाणार आहे. रिव्ह्यूला गेल्यानंतर टेक्निकल टीम ते सगळं बघून घेईल आणि त्याचा फॉर्मचा रिव्ह्यू करेल आणि त्याला अप्रूव्ह म्हणजे मान्यता देऊन टाकेल म्हणजे आपला फॉर्म सक्सेस झालेला असेल. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला या वेबसाईटवर सहजपणे फॉर्म भरता येईल आणि कोणतीही अडचण येणार नाही.
तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.